नाशिकच्या पवित्र भूमीत या अद्भुत नाशिकमध्ये आल्यानंतर एक मनामध्ये एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा येते। इथं 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर आहे, 3.5 शक्तिपीठापैकी सप्तशृंगी माता आहे आणि काळाराम मंदिरात राम आणि सीतामाई आहे। आणि म्हणून अशा या पवित्र भूमीमध्ये तुम्ही राहताय, तुम्ही भाग्यवान आहात। आणि मी देखील आज इथं आलोय, मी देखील भाग्यवान आहे। शिवसेनेला आणि महायुतीला या नाशिककरांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक अद्भुत यश मिळवून दिलं। मला वाटतं 15 पैकी 14 आमदार महायुतीचे निवडून आले। हा इतिहास झाला, हा रेकॉर्ड झाला। ह्या इतिहासामध्ये नोंद होईल असं नाशिककरांनी काम केलं। मी प्रचाराला आलो होतो, त्यावेळेस म्हणालो होतो की मी निवडून आल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर विजयाचा गुलाल उधळायला येईल। दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे। फक्त गुलाल उधळायला नाही तर या संपूर्ण मतदार राजाचे आभार मानायला मी या ठिकाणी आलोय। तुम्हाला धन्यवाद द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे। खरं म्हणजे तुम्ही अभूतपूर्व मॅन्डेट दिलंय। नाशिक हे भक्तीचं गाव मानलं जातं, भक्तांचं ठिकाण मानलं जातं। आणि मी देखील आपल्या प्रमाणेच नाशिकचा भक्त झालोय, या पवित्र भूमीचा भक्त झालो। आज ही जाहीर सभा होतीये, परंतु हे नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं मुख्य स्थान आहे। आणि म्हणून मला अभिमान आहे आपला। अगदी आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर पासून ते खाली अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार अशा या टोकांच्या जिल्ह्यापर्यंत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय। ही कमाल माझ्या लाडक्या बहिणींची आहे, लाडक्या भावांची आहे, लाडक्या शेतकऱ्यांची आहे, या लाडक्या तरुणांची आहे, या लाडक्या ज्येष्ठांची आहे, ही सगळ्यांची आहे। शिवसेनेवर तुम्ही विश्वास टाकला हे मी स्वतःच भाग्य समजतो। आणि म्हणून नाशिककरांचे आभार मी कसे मानू, कुठल्या शब्दात मानू हे मला सुचत नाही। आज असा जनसागर जो आहे, हा भगवा जनसागर उसळला आहे। अगदी शेवटला नजर पोचत नाही तिथपर्यंत ही सगळी भगवी लाट निर्माण झाली आहे। आणि म्हणून मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुमच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही, हे मी सांगायला इथं आलोय। इथं मगाशी गुलाबरावांनी भगूरचं नाव घेतलं। अरे आप्पानी पहिली नगरपालिका भगूरची आणली। तिथं मध्ये जे मी गेलो होतो, आप्पा पहिले चुकीच्या जागी होते। आप्पाला माहित आहे खरा बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा चेला कोण, तर एकनाथ शिंदे। कसा आप्पा राहणार तिकडे? आप्पा आले आणि भगूरला आपण पाणी पुरवठा योजना पण मंजूर केली आप्पाच्या मागणीवर। आज मी हेही सांगतो, इथं 1 लाखांच्या लीडने जिंकणारे दादा भुसे पण इथं आहेत। नावामध्येच नाही तर ते कामातही दादा आहेत। आणि आज मी, अरे तुम्ही ऐकलं तर मी बोलेन ना रे, आज मी त्यांची एक करामत बघितली। जिल्हा परिषद शाळा हिवाळा गाव, त्या गावा म्हणजे हिवाळा म्हणजे गावाचं नाव आहे, त्या गावात शाळेत गेलो
आदिवासी मुलं, आदिवासी शिक्षक, किशोर गावित नावाचा शिक्षक, अरे काय त्याची किमया आहे. अरे तिथली मुलं अगदी अगदी दुर्गम भागात, अगदी रिमोट एरियात त्या ठिकाणी ती शाळा पाहिली. मुलं दोन्ही हाताने लिहितात, एका हाताने मराठी लिहितात, दुसऱ्या हाताने इंग्लिश लिहितात एकदाच, एकाच वेळेला. आणि पाढे आपण कितीपर्यंत म्हणतो? एकापासून 25-30 पर्यंत. ती मुलं 1330 पर्यंत पाढे म्हणतात. 1330 काय असतं? 1330. आणि कलम, सांगूती कलम वाचून दाखवतात, धडाधड त्याचा अर्थ सांगतात. अशी चमत्कार आणि एक अद्भुत असं त्या ठिकाणी विश्वास बसणार नाही अशा प्रकारची शाळा तुमच्या दादा भुसेंनी केली आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि दुसरा आमचा आमदार इकडे आहे, सुहास अण्णा कांदे. सुहास अण्णा बोले तो जायंट किलर आहे, विरोधकांचा सुपडा साफ करणारा. कुठे आहे तो? सुहास कांदे करतात भल्या भल्यांचे वांदे. आणि सुहास अण्णांनी या निवडणुकीत देखील भल्या भल्यांचे वांदे करून दाखवले. मला वाटतं 2 आमदार आहे ना आपल्याकडे, सुहास अण्णा आणि दादा भुसे. आणि म्हणून सुहास अण्णा हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक. कुणी अंगावर आलं की त्याला कसं शिंगावर घ्यायचं ते सुहास अण्णाला माहीत आहे. तसा पेलवान माणूस आहे. आणि म्हणून हे सगळे आपले व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी, मी नावं घेत नाही, एवढं मोठं व्यासपीठ आहे, हे आपलं वैभव आहे. गुलाबराव तर आहे तोफखाना आपला. आणि एवढं मोठं व्यासपीठ बघा किती मोठं आहे, हे आपलं वैभव आहे. आणि ही समोर बसलेली आपली दौलत आहे. हे शिवसैनिक हे आपलं दौलत आहे, हीच आपली कमाई आहे, हीच आपलं ऐश्वर आहे. आणि म्हणून जो तूफानों में पलते हैं वही दुनिया बदलते हैं. बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनगटात दुनिया बदलने की ताकद है. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षापूर्वी उठाव केला. या राज्याने नाही, देशाने नाही, तर जगातल्या 32 देशाने नोंद घेतली. कोण? एकनाथ शिंदे. अरे कोण आहे एकनाथ शिंदे? हा साधा कार्यकर्ता आहे, एक शिवसैनिक आहे. पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. तो कधी कुणाला घाबरला नाही, घाबरणार नाही. आणि म्हणून जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दारात घाण टाकला, ते आम्हाला बघवलं नाही. आणि म्हणून मगाशी गुलाबरावांनी सांगितलं की 50 शिलेदार, त्याच्यामध्ये हा एकनाथ शिंदे. माझ्याबरोबर अनेक लोक, दादा भुसे, गुलाबराव, आणखी लोक मंत्री होते. लोक सत्तेकडे जातात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने उतरत होतो. काय होईल आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही त्यावेळेस पाहत होता बातम्या, तुमच्या देखील पोटात गोळा उठत होता. काय होणार? एकनाथ शिंदे जिंकणार की एकनाथ शिंदे शहीद होणार? पण ज्याच्या मागे परमेश्वराची कृपा, बाळासाहेबांचे आशीर्वाद, आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि तमाम शिवसैनिकांचे आशीर्वाद आहेत. हा एकनाथ शिंदे लढला आणि जिंकला. या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून, एकही दिवस सुट्टी न घेता, दिवस रात्र एक करून, रक्ताचं पाणी करून या ठिकाणी
18-18, 20-20 तास कधी कधी न झोपता देखील या तुमच्या एकनाथ शिंदेने काम केलं. या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष ज्यांनी सगळं बंद करून ठेवलं होतं 2.5 वर्षापूर्वी, सगळे प्रकल्प बंद. जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, शेतकऱ्यांचे अनेक प्रकल्प बंद चालू केले, ते महाविकास आघाडीने बंद केले. मंदिर बंद, दुकान बंद, घर बंद. तुम भी घर में, हम भी घर में. गरम पाणी प्या, तोंडाला मास्क बांधा, फेसबुक लाईव्ह करून काम होतं का? फेस टू फेस लढावं लागतं, लोकांना भिडावं, लोकांमध्ये जावं लागतं, लोकांना ऐकावं लागतं, लोकांशी संवाद साधावा लागतो. त्यांच्या दुःख आणि वेदना ऐकून घेऊन त्यावर फुंकर घालावी लागते, सोडवावी लागते. सरकार कशासाठी आहे? सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण. मग माझ्या लाडक्या बहिणी, त्यांच्या पोराचं शिक्षण, त्यांच्या मुलाचं औषधोपचार, त्यांच्या नवऱ्याचा कधी कुठं हॉस्पिटलचा खर्च करायला इकडं तिकडं बघायला लागलं तर मग सरकार काय कामाचं? मी आपल्याला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, मी माझ्या आईची काटकसर पाहिली आहे डोळ्याने, तिची तगमग पाहिली आहे. घर चालवताना कशी कसरत करत होती ते मी पाहिलंय. माझ्या पत्नीची कसरत पाहिली आहे, मी पाहिलंय. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी ठरवलं, माझ्या दादा भुसे असतील, गुलाबराव असतील, आणि आम्ही ठरवलं या लाडक्या बहिणींसाठी काय करायचं. त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणायचे असतील तर त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना का करू नये. मी लगेच आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा यांना सांगितलं, योजना सुरू झाली. योजना सुरू झाल्यानंतर विरोधक म्हणाले चुनावी जुमला, ही खोटी योजना. कोर्टात गेले, बंद पाडायला बदनाम केलं. या लाडक्या बहिणींना काय विकत घेताय का, भीक देताय का, असं हेनवू लागले. या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही योजना ही सुरू केली. 1, 2, 3, 4, 5, 6 हप्ते आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले. आणि तेव्हा मी सांगितलं, हे सावत्र दुष्ट भाऊ, जे योजनेत तुमच्या खोडा घालतायत त्यांना योग्य वेळी जोडा दाखवा. तुम्ही फक्त जोडा नाही दाखवला, चांगला लगावला आणि त्यांना 4 मुंड्या चित करून टाकलं आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं. लँडस्लाइड मॅन्डेट. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढे आमदार निवडून आले नव्हते, तेवढे आमदार महायुतीचे निवडून आले. मला आठवतंय, गुलाबराव इथं, दादा भुसे, सुहास कांदे सभागृहात होते. माझं पहिलं भाषण झालं मुख्यमंत्री झाल्यावर. मी तेव्हा सांगितलं होतं, मी आणि देवेंद्रजी मिळून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार, नाही तर गावाकडे शेती करायला जाणार. शब्द माझा पाळला. मी शब्द पाळला. शब्द देणारा आणि शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे, तुमचा एकनाथ शिंदे आहे. एक बार कुठेतरी एक डायलॉग है, एक बार जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. असं माझं काम आहे. साधा कार्यकर्ता आहे मी, पण मला हलक्यात घेऊ नका. साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, दिघे साहेबांचा आहे. मला हलक्यात घेऊ नका. ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहित आहे आपल्याला. मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. आणि म्हणून
बाळ मगाशी सांगितलं गुलाबरावनी, 2-3 शब्द आहेत तुमच्याकडे. गद्दार, खोके, किती वेळ बोलणार? अरे तुम्हाला खोक्यामध्ये बंद करून टाकलं. या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही 97 जागा लढले आणि किती जिंकले? 20. हा एकनाथ शिंदे 80 जागा लढला आणि तब्बल 60 आमदार निवडून आणले. हा इतिहास आहे. 15 लाख मत या तुमच्या शिवसेनेला, धनुष्यबाणाला जादा मिळाली. मग खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण? हे जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत शिक्कामोर्तब केलंय. कशाला रडताय? कशाला जळफळाट होतोय? काल मी पाहिलं, परवा कोणीतरी म्हणालं, अरे आपला दिल्लीला मला पुरस्कार मिळाला, महाप्रतापी महादजी शिंदे यांचा नावाचा. शरद पवार साहेबांनी दिला. महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते आणि पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर झाला जळफळाट, पोटदुखी सुरू झाली. काय काय बोलू लागले. पवार साहेबांनाही अपमानित केलं, साहित्य संमेलन साहित्यिकांना अपमान केलं, महादजी शिंदे यांना अपमानित केलं. माझं तर सोडून द्या, पण एका मराठी माणसाने मराठी माणसाचा सत्कार केला तर एवढी पोटदुखी, एवढा जळफळाट का? का? तुम्हाला झोपता उठता एकनाथ शिंदेच दिसतो. तुम्हाला स्वप्नात देखील एकनाथ शिंदे दिसतो. मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी धनाजी दिसत होता, तसा एकनाथ शिंदे दिसतो. तुम्ही एवढी पोटदुखी जातच नाही. काल मी कुठेतरी म्हणालो, कारण तुम्ही औषध कंपाऊंडर कडून घेताय म्हणून तुमची पोटदुखी जात नाही. चांगला डॉक्टर घ्या आणि पोटदुखी घालवा. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलाय मोफत मध्ये, पोटदुखी वाल्यांना पोटदुखी दूर करण्यासाठी. मला एवढंच सांगायचं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो, पण मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. मी आपल्याला एकच सांगतो, मी सीएम होतो, लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम हा एकनाथ शिंदे करणार. आणि माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राची सेवा करणार. मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवायला काय मिळालं, काय दिलं, हे आम्ही बघणारे आहोत. इथं देना बँक आहे, समोर लेना बँक होती. आणि म्हणून म्हणाले, मी एवढंच सांगतो, अरे माझी लाईन कमी करण्यापेक्षा पुसण्यापेक्षा तुमची लाईन मोठी करा. तुमची लाईन मोठी करा, काम करा. एकनाथ शिंदे सारखं माझ्यापेक्षा जास्त मी तुम्हाला सल्यूट करीन. पण अशी लाईन पुसून माणूस छोटा होत नाही. एकनाथ शिंदे जहाँ खड़ा होता है वहीं से लाइन शुरू होती है. ये लाईन जनसेवेची आहे, ही रांग जनसेवेची आहे. आणि म्हणून काही लोक म्हणाले, तुम्ही आमचे लोक घेतले. अरे तुमची लोक तुम्हाला का सोडतात ते तर बघा. परवा रात्री नाशिकचे 2 नगरसेवक आले, पदाधिकारी आले. मी म्हणालो मेळाव्यामध्ये आपण घेऊ.
साहेब मेळाव्यापर्यंत कशाला थांबताय? 2 वाजले होते रात्री, त्यांचा 2 वाजता प्रवेश घेतला. राजन साळवी कोकणातला जिल्हा उपनेता आमदार तो आला, कोकणातला वाघ, त्याचा प्रवेश घेतला. चंद्रपूर मधून जिल्हा प्रमुख आला मुकेश जीवतोडे, त्याचा प्रवेश रोज सुरू आहे. आणि म्हणून का लोक येत आहेत, का लोक तुम्हाला सोडतायत? म्हणाले आम्ही डोकी फोडू. डोकी फोडू कुठे माणसं तुमच्याकडे? सगळी माणसं इकडे आलेत आणि सगळी माणसं इकडे बसलेली आहेत. ते शोलेतला डायलॉग मला आठवतोय, मी कुठंतरी म्हणलोय. आसरानी म्हणायचा, मैं अंग्रेज जमाने का जेलर हूं, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. अरे पीछे बघतोय तर आहे कोण? हे कुणाचं नाव घेताय तुम्ही? आणि म्हणून सुंब जळाला पण पीळ जाईना. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जनतेचा विश्वास आपण संपादन केलाय. जनतेने विश्वास आपल्यावर टाकलाय. महाराष्ट्रातल्या जनतेने जो विश्वास टाकलाय त्याला तडा जाऊ द्यायचा नाही, त्याला तडा जाऊ देणार नाही. आणि म्हणून आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. लोक विश्वास उन्हीं पे करते जिन्हें खुद पर विश्वास होता है. आणि म्हणून किती टीका झाल्या, किती शिव्या शाप दिल्या, तरी तुम्ही चिंता करू नका, फिकीर करू नका. तुम्ही शिवसैनिक असे आहात, लात मारू तिथून पाणी काढू अशी ताकद तुमच्याकडे आहे, अशी ताकद माझ्या शिवसैनिकांच्या मनगटात आहे. आणि म्हणून आपला पक्ष वाढतोय, संघटना वाढतीये. आणि म्हणून हा ओघ असाच सुरू आहे, हा ओघ असाच सुरू राहणार आहे. महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातून लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत येत आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत येत आहेत. मी छोटा एक निमित्त मात्र आहे. हा पक्ष मालक आणि नोकराचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापुरात म्हणाले आपल्या अधिवेशनात, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. हा पक्ष आहे आपला. आणि बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे. त्यांच्यानंतर लोक कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले, अपमान करू लागले. म्हणून लोक त्यांना सोडू लागले. आणि म्हणून आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याचं काम कुणी करायला पाहिजे ते बघा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या व्यासपीठावर बसलेले सगळे पदाधिकारी यांना, मग आमदार, कोणी मंत्री होतो, कोणी आमदार होतो, कोण खासदार होतो, कोणी महापौर होतो, हे सर्व कार्यकर्ते आपल्याला मोठं करतात. या व्यासपीठावर बसण्याची हिम्मत आणि पद या सर्व कार्यकर्त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेत माझ्या सकट. हा कार्यकर्ता, हा शिवसैनिक जीवाचं रान करतो, घरादारावर तुळशी पत्र ठेवतो आणि काम मेहनत करतो, आपल्या नेत्याला निवडून आणतो. पण त्याची अपेक्षा असते, जेव्हा तो अडचणीत असतो, जेव्हा तो संकटात असतो, मग हॉस्पिटलची मदत असेल, कोर्टाची असेल, पोलीस स्टेशनची असेल, तेव्हा मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून, नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, पदाधिकाऱ्यांनी या शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. एवढीच अपेक्षा या कार्यकर्त्याची असते. हा कार्यकर्ता तुमचा शिवसैनिक जो आहे, बाळासाहेबांच्या विचाराने घडलेला शिवसैनिक, कधी घरादाराची पर्वा करत नाही. हा एकनाथ शिंदे वयाच्या 18-19व्या वर्षी शाखा प्रमुख झाला.
शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा लांब पल्ल्याचा प्रवास करू शकला, कारण बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांची शिकवण आणि केलेले कष्ट आणि मेहनत, जीवावर बाजी, जीवावर उदार होऊन काम करणारे शिवसैनिक मला माझ्या सोबतीला आहेत. हेच माझं वैभव आहे, हेच माझं ऐश्वर आहे आणि हीच माझी कमावलेली दौलत आहे. एकनाथ शिंदे कोण आहे? एकनाथ शिंदे निमित्त मात्र आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता आपल्या खासदारांच्या आमदारांच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका ज्या काही निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये आपण काम करायचं. आपण या लोकांसाठी काम करायचं आहे, मेहनत करायची आहे, कष्ट करायचे आहेत. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जसं विधानसभेत यश मिळालं तसं यश पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण काम करणारे लोक आहोत. घरी बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवण्याचं काम या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील लोक केल्याशिवाय राहणार नाही. कुणाला शिव्या देताय? अगदी प्रधानमंत्री असू दे, केंद्रीय गृहमंत्री असू दे, एकनाथ शिंदे असू दे, राज्याचा मुख्यमंत्री असू दे, कोणी असू दे, निवडणूक आयोग असू दे, सुप्रीम कोर्ट असू दे, सगळ्यांवर आरोप. मगाशी गुलाबरावनी सांगितलं, एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर आता ईव्हीएम वर संशय घेतला, त्यानंतर मतदार याद्यांवर घेतला. म्हणजे जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम बरोबर आहे आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम चुकीचा आहे, मग निवडणूक आयोग चुकीचा आहे, कोर्ट चुकीचा आहे, मतदार याद्या चुकीच्या आहेत. आणि हे जनतेने तुम्हाला दाखवलंय. तुमची जागा जनतेने तुम्हाला दाखवली आहे. आणि म्हणून यामधून तुम्हाला आत्मपरीक्षण, आत्मचिंतन केलं पाहिजे. माझ्याकडे येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय, पण तुमच्याकडून का जातायत याचा विचार करा. फक्त एकनाथ शिंदे याला शिव्या शाप, शिव्या शाप. 2.5 वर्ष झाले, आजही देतायत. पण हा एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाने नाही तर कामातूनच उत्तर देणार. आणि म्हणून जनतेला तेच पाहिजे, जनतेला हे आवडत नाही. आणि म्हणून ताई लाडकी बहीण काय म्हणते तिकडं आपल्याला मी सांगतो. आता कुंभमेळ्याची बैठक घेऊन आलो आम्ही. कुंभमेळा 2027 ला होतोय. कुंभमेळ्याची तयारी, या ठिकाणी येणारे लाखो करोडो भाविक जसं सरकार नियोजन करणार तसे आपल्या शिवसैनिकांची देखील जबाबदारी आहे की आलेल्या प्रत्येकाला सुखरूप पुन्हा घरी पाठवलं पाहिजे. आणि त्यासाठी देखील आपण सगळ्यांनी तयारी करा. कुंभमेळा महत्वाचा आहे, आपल्या हिंदू धर्माचा प्राचीन वारसा आहे, संस्कार आहे. आणि म्हणून हा देखील विकास, हा सुद्धा संस्कार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, प्रयागराजमध्ये कुंभमेळा होतोय, करोडो लोक तिकडे गेलेत. आता 2027 मध्ये लाखो करोडो लोक देखील इथे येतील. आता दादा भुसे, सुहास कांदे आम्ही बैठकीला होतो आणि त्याचं नियोजन काय झालं पाहिजे यासाठी देखील मुख्यमंत्री, आम्ही सर्वजण टीम म्हणून काम करणार. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मला आठवतंय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मंदिरांच्या स्वच्छतेची मोहीम इथून चालू केली होती, नाशिकमधून. आणि म्हणून नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आपण विरोधकांचा सफाया करून एक प्रकारे स्वच्छता सुरू केलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपल्याला अशी स्वच्छता मोहीम सुरू ठेवायची आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, मला आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे
ही शिवसेना गावागावामध्ये पोचवा. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक नव्हे, मनामध्ये मनामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून जी सदस्य नोंदणी सुरू आहे, सदस्य नोंदणी सहभागी व्हा, लोकांना सोबत घ्या. शिवसैनिक लोक आतुरतेने आपली वाट पाहताय, तुम्ही पोचलं पाहिजे तिकडे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, नाशिकचा विषय काहीतरी टॅक्सचा होता, टॅक्सचा काहीतरी विषय होता, मला मगाशी अजय सांगत होता. टॅक्सचा विषय तो देखील आपण मार्गी लावू. मी मुख्यमंत्री असताना सिडकोची इथली घरं फ्री होल्ड केली, त्यामुळे लाखो नागरिकांना त्याचा फायदा झाला. नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प, त्याला 7,000 कोटीची मान्यता आपण दिली आहे. नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा त्याच्यामुळे फायदा झाला आहे. वाढवण ते नाशिक हाय स्पीड कनेक्टिव्हिटी आपण करतोय. नाशिक जिल्ह्याचा GDP 1,36,000 कोटीवरून पुढील 5 वर्षात 2,75,000 कोटीपर्यंत वाढवण्याचा आपला उद्दिष्ट आहे. आणि म्हणून या भागामध्ये जे काय आपले शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांच्या, मग द्राक्ष बागायतदार आहे, कांदावाला, जे कोणी असतील त्यांना बिलकुल मदत करण्याचं काम सरकार करेल. आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. कारण शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, शेतकरी हा आपला मायबाप आहे. किती योजना शेतकऱ्यांना केल्या आपण, कधी झाल्या नव्हत्या एवढ्या योजना आपण केल्या. पण विरोधक म्हणतात काय दिलं, काय दिलं, काय दिलं. 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या 2.5 वर्षामध्ये आपण त्यांच्या योजनांवर खर्च केले. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. आणि म्हणूनच या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले. आणि म्हणून हीच परंपरा पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्याला कायम ठेवायची आहे, हे मी सांगायला आलोय. आणि तुमचे धन्यवाद मानायला आलोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.